नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 मेसेज दिले: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 गोष्टी आधी स्वतः केल्या आणि मग दुसऱ्यांना सांगितल्या. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला. शिक्षण मिळवण्यासाठी, समाजामध्ये उभं राहण्यासाठी, समाजामध्ये मान मिळवणं. त्या काळामध्ये जिथे अस्पृश्यता होती, भेदभाव होता, आपल्याला मान करून चालण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला कसलाच अधिकार नव्हता, अक्षरशः आपल्याला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. या सगळ्या वातावरणात ते स्वतः एकटे उभे राहिले. त्यांना कुठलाही पाठिंबा नव्हता, कुठल्याही बड्याची साथ नव्हती. ते स्वतः बडे झाले. ते स्वतःला सिद्ध करून दाखवलं. त्यांनी स्वतःच्या बळावर डिग्र्या मिळवल्या. त्यांनी थोडा तास अभ्यास केला. जिथे आपण 2-2 तासमध्ये झोपायला लागतो, त्यांनी 16 तास अभ्यास केला. म्हणजे विचार करा किती कष्ट घेतले असतील त्यांनी एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवण्यासाठी. ते असे विद्वान व्यक्ती होते की त्यांच्या समोरचा झुकला, कितीही मोठा असेल तरी झुकला. त्यासाठी त्यांनी तलवार उचलली नाही, तर त्यांची तलवार, त्यांची कलम होती, त्यांचा पेन होता. शिक्षणाच्या बळावर ते मोठे झाले. म्हणून त्यांनी सगळ्यांना मेसेज केला की शिका, संघटित व्हा. का सांगितलं? कारण समाज बदलण्यासाठी, कुठलीही गोष्ट, रूढी परंपरा असो, काहीही असो, बदलण्यासाठी, चुकीची गोष्ट बदलण्यासाठी संघटित होणं खूप गरजेचं आहे. समाज कार्य करणं खूप गरजेचं आहे. जिथे युवा पिढी एकत्रित येते काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, तिथे समाज परिवर्तन नक्कीच होतं. संघर्ष करा का सांगितलं? कारण समाज बदलण्यासाठी संघर्ष करण्याची तितकीच गरज असते. काहीतरी विरुद्ध करायचं आहे, समाजाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला जायचं आहे, तर तिथे उभं राहणं, संघर्ष करणं अतिशय महत्त्वाचं आहे. संघर्ष हा आधी आपण स्वतःशीच करायचा आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत असं आपण समजतो आणि रडत बसतो. खूप जण आत्महत्याचं खूप टोकाचा निर्णय घेतात, जिथे ते खूप काही करू शकत होतो. बायको सोडून गेली तरी आत्महत्या करतात, फेल झाले तरी आत्महत्या करतात, जॉब नाही लागला तरी आत्महत्या करतात, लॉस झाला तरी आत्महत्या करतात. कधी विचार केलाय का हो तुम्ही की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते, ते सगळं होतं त्यांच्याकडे, महाराज होते, ते किती संघर्ष होता त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांचा मुलगा, सुपुत्र संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष होता. अगदी लहानपणापासून त्यांनी आयुष्यामध्ये किती सुख बघितलं असेल हो, किती संघर्ष केला असेल. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला, पण ते झुकले नाही. अजून महात्मा फुले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष केला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष केला. का? समाजासाठी, दुसऱ्यांना शिक्षण मिळावं, दुसऱ्यांना जगण्याचा हक्क मिळावा, त्यासाठी ते लढले, त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती संघर्ष केला त्यांनी. कुणासाठी केला? आपल्यासाठी केला. त्यांच्या पत्नी रमाबाई, त्यांचंही आयुष्य सोपं नव्हतं. त्यांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्याची साथ दिली, संघर्ष केला. त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा हात नाही पकडला की बाबा मागे हो, काय गरज आहे, आपला संसार बघ. नाही, त्यांनी त्यांच्या नवऱ्याला साथ दिली. त्यांनी स्वतः सुद्धा समाजकार्य केलं. त्यांनी त्यांचा संसार चांगला सांभाळला. नवरा दिवसभर बाहेर असायचा, किती दिवसांनी रिटर्न घरी येईल त्यांना माहीत नसायचं. मग त्या काळामध्ये आपल्या मुलांचं संगोपन करणं, मुलांचं सगळं काही करणं किती अवघड होतं. त्या सगळं त्यांनी एकटीने पार पाडलं. एकटीने आपल्या नवऱ्याची साथ दिली. संसार करणं ती पण एकटीने सोपी गोष्ट नाही आहे. ती पण त्या काळात, ज्या काळात सगळेजण त्यावेळेस नावं ठेवायची. जोपर्यंत माणूस उभा राहत नाही ना की समोरचा झुकेल, तोपर्यंत खूप संघर्ष असतो. खूप नावं ठेवली जातात, बोलणी खावी लागतात, समाजाला तोंड द्यावं लागतं. त्यावेळेस त्यांनी एकटीने तोंड दिलं. का? नवऱ्याची साथ देण्यासाठी. त्यांना माहीत होतं की आपला नवरा जे काही करतोय ती खूप मोठी गोष्ट आहे. ती खूप मोठी गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. म्हणून आजच्या मुली ज्या आहेत, तुम्ही बघताय, नवऱ्याने जरा काम नाही केलं, नवऱ्याने आपल्या मनासारखं कमवलं नाही किंवा आपल्या मनासारखं काही झालं नाही, तर डायरेक्ट नवऱ्याला सोडून निघून जातात. काय करताय संसार तुम्ही? अरे संसार बघायचा आहे तर त्यांचा बघा, सावित्रीबाई फुलेंचं बघा, रमाबाईंचं बघा, अशा महान स्त्रियांचा संसार बघा, त्यांचा इतिहास बघा की स्त्री कशी असते, संसार करणं काय असतं, नवऱ्याला साथ देणं काय असतं, संघर्ष करणं काय असतं. आपण आपल्या आयुष्यात छोट्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स घेऊन बसतो. अरे प्रॉब्लेम्स काय असतात त्यासाठी इतिहास बघा. जे काही महामानव घडून गेलेले आहेत,
ह्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये त्यांचं आयुष्य बघा, काहीच आरामात भेटलेलं नाही आहे त्यांना. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष केला आहे त्यांनी, छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी लढले आहेत ते. स्वतःशी पण, जगाशी पण, घरच्यांशी पण, सगळ्यांशी लढले आहेत. का? का? समाज बदलण्यासाठी. तो समाज म्हणजे आपण. आपल्यासाठी लढले आहेत ते. आपल्याला मान वर करून जगता यावा, आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळावा, त्यासाठी लढले आहेत. म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो, कळकळीची विनंती आहे, अशा महान मानवाला वंदना करण्याबरोबरच एक कार्य अजून करा, स्वतःमध्ये बदल घडवा. समाजात काही वाईट घडत असेल तर त्यासाठी आपण सामाजिक कार्य असं म्हणून काहीतरी करा. स्वतः शिक्षण मिळवा, समाजामध्ये मोठे व्हा, मान मिळवा. स्वतः जर शिक्षण घेत आहात तर शिक्षणाकडे 100% द्या, बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. आणि जर काही संघर्ष आपल्या आयुष्यात आहे, प्रॉब्लेम्स आहे, तर घाबरू नका, खचून जाऊ नका. अरे त्या माणसांचा जरा इतिहास पलटी करा की खरा संघर्ष काय असतो. मग हे तर जस्ट नथिंग. आपल्या आयुष्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यासमोर काळी सुद्धा नाहीत. म्हणून आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स बघून रडत बसण्यापेक्षा त्या महान मानवाला समोर, फोटोसमोर उभे राहा, त्यांच्यासमोर हात जोडा आणि डोळे मिटून फक्त त्यांचं आयुष्याचा एक रिकॅप घ्या. मग बघा, मग तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सुंदर वाटेल, खूप छान वाटेल. म्हणून कधीही विचार करताना खूप गोष्टींचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. आत्महत्या खूप पटकन सॉल्व्ह होणारी गोष्ट नाही आहे. हे फक्त एक सोडवणूक आहे. संघर्ष करायचा आहे, जिंकायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. आणि त्यासाठी अशा महान मानवांचं उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच ठेवा. प्रत्येक क्षणी फक्त एवढंच सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिकवण दिली ती आत्मसात करा, मोठे होण्याचा प्रयत्न करा आणि आपण स्वतः समाजामध्ये काहीतरी देणं आहे याचा विचार नक्कीच करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हेच पुष्पार्पण म्हणून मी तुमचा हा व्हिडिओ केला आणि तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवले. मला कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असेल माझ्याकडून तर त्यासाठी खरंच क्षमा मागते. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर माझं बोलणं आवडलं असेल तर.